खूप सारे लोक आहेत, ज्यांना मराठी कादंबऱ्याकडे वळायचंय, पण त्यांना ठाऊक नाही, की कोणती कादंबरी त्यांनी वाचायला हवी आणि कुठून त्यांनी सुरुवात करायला हवी. तर नमस्कार, श्रद्धा धिस साइड. अ, तर 2024ला मी खूप मराठी कादंबऱ्या वाचण्याचा प्रयत्न केला, पण मी त्याला असफल होते. पण तरीही मी काही कादंबऱ्या वाचल्या, तर त्यातून एक अशी कादंबरी आहे, ती म्हणजे ही. अवघ्या 2 ते 3 तासात मी ही कादंबरी संपवलेली. तर तुम्ही असे व्यक्ती असाल, की ज्यांना कादंबऱ्या वाचायची सवय लावायची आहे, परंतु सुरुवात कुठून करायची आहे ते कळत नाही आणि तुम्हाला मराठी कादंबरीपासून सुरुवात करायची. तर हाय, तर तुम्ही ही कादंबरी वाचू शकता. ही आहे पार्टनर बाय वपू काळे. मराठी कादंबऱ्या मला वाटतं अंडररेटेड खूप आहेत. तर त्यानुसार तुम्ही ही कादंबरी वाचाल तर मला तरी वाटतं की ही कादंबरी तुम्हाला वर्थ इट असेल. कारण जसा तुम्हाला बुकचा कव्हर दिसतोय तशी ही कादंबरी नाहीये. एका प्रेयसी आणि प्रियकरची ही कहाणी नाहीये. एका रिलेशनशिप बिटवीन अ पार्टनर म्हणजे रिलेशनशिप बिटवीन प्रियकर आणि प्रेयसीची ही कहाणी नाहीये. ही कहाणी आहे फ्रेंडशिपची. ठीक आहे. ही कहाणी आहे फ्रेंडशिपची आणि यामध्ये दाखवतात की फ्रेंडशिप कशी चालते आणि कशी टिकते. त्यांना एकमेकांची नावं पण माहीत नसते, पण स्टिल ते त्यांची फ्रेंडशिप टिकवतात आणि ती फ्रेंडशिप यात कशी टिकते ही त्यांनी सांगितलंय. तर इफ यू आर नॉट इंटू बुक्स, तुम्ही ही मूव्ही यूट्यूबवर पण बघू शकता. श्री पार्टनर म्हणून.